मुंबईमध्ये शक्य तिथे महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढू असं काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। मनसे आघाडी संदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय। मनसेची महाविकास आघाडीमध्ये त्यामुळे एंट्री होणार का या संदर्भात चर्चा सुरू झालेली आहे। राज ठाकरे जर समजा उद्धव ठाकरेंच्या सोबत आले तर मग काँग्रेसची भूमिका मुंबईत काय असणार आहे? तुम्ही एकत्र लढणार आहात की दोन्ही ठाकरे सोबत लढणार आहेत? या निवडणुका जवळपास जिथं अलायन्स होईल तिथं अलायन्स नाही तर बाकी ठिकाणी स्वबळावर। आणि राहिलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हा जो इश्यू आहे हा आमचा हायकमांड निर्णय घेईल। राज, बैठकांचा सिलसिला आहे आणि त्या संदर्भात आपण सीमाकडे जाणार आहोत अधिक माहितीसाठी। सीमा, आज 3 पक्षांच्या महत्त्वाच्या बैठका आहेत आणि त्याचबरोबर काँग्रेसची जी बैठक आहे टिळक भवनामध्ये त्यामध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईलच, पण मनसेच्या महाविकास आघाडीमधल्या समावेशासंदर्भात सुद्धा चर्चेची शक्यता आहे। काय एकूण अपडेट्स आहेत? नक्की श्वेता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम आता वाजू लागलेत आणि त्याचबरोबर जे सर्व पक्षीय नेते आहेत ते आता तयारीला लागलेत आणि जोमाने तयारी सुरू असते सध्या या बैठकींच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे। आज दिवसभरामध्ये महत्त्वाच्या बैठका पार पडणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि सोबतच मुंबई महानगरपालिकेसाठी काही वेगळी रणनीती आपल्याला ठरवता येऊ शकते का, किंवा नवीन पक्षाला किंवा छोटे मोठे जे पक्ष आहेत त्यांना सोबत घेण्यासंदर्भात आजच्या बैठकीमध्ये खरं तर चर्चा होईलच। मनसेची आज 11 वाजता शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक, महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईतल्या बोलवण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये अर्थात मुंबईतले प्रश्न सोबतच आगामी काळात कोणत्या विषयांवरती कोणत्या मुद्द्यांवरती आक्रमक व्हायचं आहे, कोणते मुद्दे जे मुंबईकरांशी निगडीत आहेत ज्यावरती मनसे मोठ्या प्रमाणात आक्रमक होऊ शकतं आणि त्यावरती खरं तर आपण आपली भूमिका मांडू शकतो अशा विषयांवरती चर्चा होईल। कारण आपण जर मागील 2 बैठकांचा जर आढावा घेतला मनसेच्या तर त्या बैठकांमध्ये राज ठाकरे यांनी ज्या नेत्यांवरती ज्या पदाधिकाऱ्यांवरती जबाबदाऱ्या सोपवलेल्या होत्या त्याचा आढावा घेतला आणि सोबतच निवडणुकीमध्ये कोणताही घोटाळा होऊ नये, गोंधळ होऊ नये याची काळजी घेण्याचे आदेश त्यांना दिलेले होते। सोबतच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आजची महत्त्वाची बैठक यासाठी सुद्धा आहे, कारण त्यांच्या पक्षातले जे नेते आतापर्यंत शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर जे नेते आपल्याला खरं तर पक्ष कार्यालयामध्ये किंवा पक्षाच्या बैठकीमध्ये ऍक्टिव्ह दिसत नव्हते ते महत्त्वाचे नेते आजच्या बैठकीमध्ये शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक पार पडणार आहे त्या बैठकीमध्ये पाहायला मिळेल। जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे आज आजच्या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत आणि सोबतच मुंबई महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीने पुढे जायचे, कोणत्या पक्षाला म्हणजे आपल्या पक्षाची किती ताकद आहे मुंबईमध्ये, कोणत्या वॉर्डमध्ये आपली जास्त ताकद आहे, सोबतच कशा प्रकारे पुढची रणनीती ठरायची आहे आणि नेत्यांवरती पदाधिकाऱ्यांवरती आजच्या बैठकीमध्ये जबाबदारी देण्यात येईल। सोबतच मनसेची काँग्रेसची आजची बैठक यासाठी महत्त्वाची आहे, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली पार पडत आहे। मागील काही 2 ते 3 दिवसांपासून हर्षवर्धन सपकाळ हे मुंबईतला आढावा घेत आहेत। मुंबईमध्ये काँग्रेस एकला चरोलीची भूमिका घेऊ शकते का किंवा तेवढी ताकद आपल्या पक्षाची आहे का, असा या पार्श्वभूमीवरती कुठेतरी बैठकीमध्ये चर्चा होत असल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे मनसेला जर सोबत घेतलं तर पक्षाला फायदा होऊ शकतो का, किंवा मग त्यांच्यासोबत जाण्यासंदर्भात स्थानिक नेत्यांचं काँग्रेस नेत्यांचं काय म्हणणं आहे या संदर्भात सगळं आढावा सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या सर्व बैठकांमध्ये एकूणच काय घडतं हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। सीमा, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।